नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामध्ये एक बांबूच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा सेमिनार झाला, जो भारत बांबू असोसिएशन आणि महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन याच्या वतीनं घेण्यात आला. योगायोगानं मला यामध्ये सहभागी होता आला आणि भारत बांबू असोसिएशनचे अध्यक्ष आहेत राहुल देशमुख सर, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार की या चर्चासत्रामध्ये कशा प्रकारचे विषय हाताळले गेले आणि काय बांबू सेक्टरसाठी त्यांची अपेक्षा आहे. नमस्कार सर. नमस्कार सर. बांबू हा ग्रीन गोल्ड आहे, कल्पवृक्ष आहे, कामधेनू आहे आणि बांबू बायोचार हा ब्लॅक गोल्ड आहे असं आपण सगळं ऐकतो आणि आपल्या सगळ्यांना सर्व माध्यमातनं ही माहिती मिळत गेलेली आहे. पण हे जे सगळं आहे की बांबूबद्दलचं चित्र उभं केलं गेलेलं आहे किंवा झालेलं आहे, हे सगळं चायनासाठी खरं आहे. चायनामध्ये बांबू हा ग्रीन गोल्ड आहे, कल्पवृक्ष आहे, कामधेनू आहे, बायोचार हा ब्लॅक गोल्ड आहे. तिथल्या मशिनरीचे जे SEZ आहेत ते बांबू प्रोसेसिंग मशिनरी बनवणारे SEZ, बांबू पार्क नावाचा एक रिजन आहे तिथल्या वगैरे. तर या सगळ्यामध्ये एक मोठी बांबू इकॉनॉमी आज म्हणजे मला म्हणायचं आहे 95% प्लस बांबूचा जो ट्रेड होतो जगामध्ये तो चायना करतं. चायना खूप सक्सेसफुल आहे यामध्ये आणि त्याला फॉलो करावं अशासारखं ते एक इंडस्ट्री त्यांनी तिथे उभी केली आहे. पण हे सगळं काय आहे? तुम्ही असं म्हणताय की चायनाला जे मॉडेल केले ते सक्सेस त्याने ते रन केलं, सक्सेस पद्धतीने रन केलं, पण त्याचे काही कारण आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. 2 नंबर म्हणजे आपणही बांबूचे 2 नंबरचे उत्पादक आहोत जगभरातले, तर आपल्याकडे मॉडेल कशा प्रकारचं पाहिजे? हां, तर चायनाने काय केलं हे पहिले समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चायनानं काय केलं? चायना सरकारने काही दशकांपूर्वी काही शतकांपूर्वी त्यांनी बांबू प्लांटेशन एक जात स्पीसीज निवडली, मोजो. त्याला मोठ्या पद्धतीनं पूर्ण आपल्या परिसरामध्ये रिजनमध्ये इम्प्लिमेंट केलं. वन स्पीसीज वन प्लांटेशन काइंड ऑफ. तिथे बांबू सीज म्हणून आहे. तुम्ही गुगलला जा, बांबू सी टाका, तुम्हाला बांबू सी दिसेल. शेकडो एकर तुम्ही कार घेऊन जाल, दोन्ही साईडनं तुम्हाला बांबू दिसेल, ते जंगलं दिसतील. आणि जेव्हा तो मोसो बांबू आला तो अशा पद्धतीनं बनवण्यात आला की त्या पद्धतीनं रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालं, मशिनरी बनवण्यात आला. त्याचं व्हॅल्यू ॲडिशन प्रोडक्ट काय करायचं याच्यासाठी सगळं सरकारने तिथे फंडिंग, पाठबळ, मदत सगळं काही दिलं. त्यानंतर तिथे SEZ बनवण्यात आले, बांबू मशिनरी बनवण्याचे आणि बांबू प्रोडक्शनचे. इंटिग्रेटेड मॉडेल्स बनवण्यात आले मोठ्या प्रमाणात, सेंट्रलाइज. त्यांना सप्लाय चेन बनवून देण्यात आली. हे खूप महत्त्वाचे आहे. ॲटोमॅटिक बनायला 2 शतकं जाऊ शकतात. बनवून घेतली सरकारनं तर काही दशकात होऊ शकते. त्यानंतर मार्केट ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल करून दिली. मोठमोठे एक्झिबिशन्स बांबू सेंट्रिक तिथं होत असतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हे सगळं सरकारनं केलं कारण जेव्हा लहान बाळ असतं त्याला 5 वर्षाचं होईपर्यंत आपण जेवढं काही संगोपन, पॅम्परिंग, त्याची काळजी घेतो ते घेणं खूप आवश्यक असतं एका नवीन सेक्टरला एखाद्या देशामध्ये उभं करण्यासाठी मित्रांनो. तर ते भारत सरकारने जर केलं तर कुठंतरी आपण चायनाला, व्हिएतनामला आणि बाकी देशांना बांबू सेक्टरमध्ये फाईट देऊ शकतो. आपली ॲग्रिकल्चर इकॉनॉमी सुधारू शकते, आपले शेतकऱ्यांना उत्पन्न चांगलं मिळू शकतं आणि आपण एक जायंट प्लेयर म्हणून समोर येऊ शकतो. आज फक्त बऱ्यापैकी गोष्टी सुरू आहेत ग्राउंडवर, फार वेगळ्या गोष्टी आहेत. मी त्या इश्यूजमध्ये जाणार नाही की बाबा कुठल्या पद्धतीचं मटेरियल, प्लांटेशन मटेरियल मिळतं आहे, काय दर्जाचं मिळतं आहे, त्याचे काय हाल होत आहेत, इथपासून स्टोरी सुरुवात आहे. हार्वेस्टिंगवर रिसर्च अँड डेव्हलपमेंट झाला नाही, या विषयावर मी जात नाही. पण काही रेकमेंडेशन आहे की सरकारला जर बांबू इन्फ्रांट लेवलमध्ये जो आहे आज भारतामध्ये त्याला जर चायनासारखं बनवायचं असेल तर काय केलं पाहिजे. यामध्ये आहे की सीड सर्टिफिकेशन आणि सीड बँक सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण नर्सरीवाले शेतकऱ्याला काय देतात हे कोणालाच माहीत नाही. बांबू मोठा झाल्यावर समजतं की ही कुठल्या जातीचा आहे. त्यानंतर आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट मशिनरीजवर होणं खूप महत्त्वाचं आहे. आजही हार्वेस्टिंग मॅन्युअल आहे आणि मॅन्युअल करण्याची इच्छा कोणाची नाही आहे, तेवढं मनुष्यबळ उपलब्ध नाही. लेबर इश्यू किती मोठा आहे भारतामध्ये सगळ्यांना सर्वश्रुत आहे. त्यानंतर आहे पॅलेटिंग, ब्रिकेटिंग, चारकोल मशीन्स. ह्या पण अजून सगळं काही चायनाकडेच बघतोय, चायनाचंच इम्पोर्ट करतोय. अहो, चायनाने बनवलं त्यांच्या सोयीसाठी. त्यांचा मोसो बांबू सॉफ्ट आहे, त्या पद्धतीनं त्या मोसोचे कॅरेक्टरिस्टिक समजून त्यांनी तशा पॉवरच्या मशीन बनवल्या, तशा पद्धतीच्या मशीन बनवल्या. त्या आपल्याला कसं उष्णकटिबंधीय असणाऱ्या भारतात कसं काय शक्य आहे? आपला बांबू कडक आहे, टणक आहे उष्णकटिबंधीय असल्यामुळे.
फरक आता या विषयावर आपण बोलू शकतो, पण हा एक मेसेज आहे की आपल्यासाठी कस्टमाइज मशीन R&D होणं खूप महत्त्वाचं आहे, जे आजपर्यंत रिसर्च अँड डेव्हलपमेंट कुठल्याही संस्थेनं भारतामध्ये केलेलं नाही. इथे सरकारचा रोल खूप मोठा आहे, कारण इंडिव्हिज्युअल माणसं नाही करू शकत आणि करतील तर त्याला खूप वेळ लागेल. त्यानंतर आहे